नमस्कार. काही तांत्रिक अडचणींमुळे थोडं थांबावं लागलं होतं. तर आज आपल्या सोबत आहेत माननीय श्री बाळकृष्ण रामचंद्र लळित सर. यांच्याबद्दल खरंच जेवढं बोलू तेवढं थोडंच आहे. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बरंच काही केलेलं आहे. तरीही थोडक्यात मी त्यांची माहिती आज तुम्हाला इथे सांगते आहे. त्यांनी पीएचडी केलेली आहे आणि त्यांच्या पीएचडीचा विषय होता मालवणी साहित्य, त्याचं स्वरूप व चिकित्सा. 2008 पासून मराठी विभागाचे प्रमुख, त्याचबरोबर मराठी संशोधन केंद्र समन्वयक, मालवणी बोली व साहित्य संशोधन केंद्र सिंधुदुर्गचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. 5 बालवाङ्मय पुस्तके आणि 18 संशोधन पर चरित्र, संतांचं चरित्र यावर त्यांच्या पुस्तिका प्रकाशित झालेल्या आहेत. त्यानंतर बऱ्याच कविता आणि लेख त्यांनी लिहिलेले आहेत, बऱ्याच कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. सुमारे 70च्या वर संशोधनपर लेख त्यांनी लिहिलेले आहेत. त्याचबरोबर 65च्या वर व्याख्याने त्यांनी केलेली आहेत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच UGC चे 5 संशोधनपर प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तर असे हे कोकण प्रेमी लेखक, कवी आणि कलावंत श्री बाळकृष्ण रामचंद्र लळित सर, आजचं तुमचं या चर्चासत्रामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की या मालवणी बोली संशोधनाकडे तुम्ही कशा प्रकारे वळलात? सुरुवातीला आधी आपण गराजलो रे गराजलो या माध्यमातून या ठिकाणी निमंत्रित केलं, याबद्दल मी तुम्हा सर्व संयोजकांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे की मी मालवणी संशोधनाकडे का वळलो, यावर खूप बोलता येईल, तासभर बोलता येईल खरंच. पण निसर्गरम्य अशा सावंतवाडी सारख्या गावामध्ये माझं पदवीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर मी बहिणीच्या प्रोत्साहनामुळे मी पुणे विद्यापीठामध्ये आलो आणि पुणे विद्यापीठ आल्यानंतर मी साहजिक आहे, मला MA करायचं होतं आणि विद्यापीठात करायचं होतं. MA मी कसा झालो, काय झालो याबद्दल चर्चा करण्यात काही अर्थ नाही, तो एक वेगळा विषय होता. परंतु मी पुणे गाठलं, मी पुण्यात MA केलं आणि तिथे डॉक्टर आनंद यादव, कल्याण काळे, श्री कानडे यांच्यासारखे गुरुवर्ग मला लाभले आणि MA झाल्यानंतर असं निर्णय घेतला की परत गावी न जाता त्या काळात MPhil ला फार महत्व होतं. तर मी MPhil आणि मी MPhil ला प्रवेश घेतला आणि MPhil ला प्रवेश घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं त्या काळामध्ये दलित साहित्य, ग्रामीण साहित्य आणि साहित्याचे विविध प्रवाह होते. तर ग्रामीण साहित्याच्या बाबतीत मला कुठे कोकणचं प्रतिबिंब फारसं दिसत नव्हतं. मधु मंगेशकरांच्या बद्दल थोडंफार चर्चा व्हायची, पण मी जी मालवणी बोलतो किंवा माझा जो मोठा प्रचंड सिंधुदुर्ग जिल्हा की जो मालवणी मुलूक ओळखला जातो, त्या मालवणीचं प्रतिबिंब मला दिसत नव्हतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं चंद्र कांबळी मालवणी नाट्य केंद्रात होती, वस्त्र चाकरमानी, पांडगो इलो रे बा इलो. तेव्हा मला असं वाटलं की आपण MPhil साठी मालवणी साहित्य, मालवणी नाटकं असा विषय घ्यावा आणि मग मालवणी नाटकावर MPhil केलं डॉक्टर कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली. तिथून खऱ्या अर्थाने म्हणजे मालवणी नाटक एक अभ्यास, 5 मालवणी नाटकावर मी त्या ठिकाणी प्रबंध लिहिला. खऱ्या अर्थाने माझी संशोधनाची सुरुवात होती. अच्छा, छान सर. तुम्ही मालवणी नाटकांवर MPhil साठी जो प्रबंध लिहिला त्याचं स्वरूप काय होतं? त्याचं स्वरूप असं होतं की आपण आपल्या बोलीभाषेतल्या साहित्यावर अभ्यास करायचं हे माझं जेव्हा नक्की झालं, पुणे विद्यापीठात तेव्हा मार्गदर्शक मिळणं अवघड होतं. पण बोलीभाषा आणि अभ्यासक होते डॉक्टर कल्याण काळे सर, आजही ते खूप कार्यरत आहेत. तर त्यांचा मी सांगितलं की सर मी मालवणी नाटकावर असा विषय घेतला तर चालेल का? आणि मग मी मधु मंगेश कर्णिक सरांना भेटलो, मच्छिंद्र कांबळींना भेटलो आणि 5 मालवणी नाटक म्हणजे वस्त्रहरण घेतलं. त्यासाठी मी गंगाराम गवाणकरांना मुंबईला जाऊन भेटलो. तर वस्त्रहरण, पांडगो इलो, केला तुका झाला माका, चाकरमानी अशी मी नाटकं त्या काळात
घडली आणि त्याच्यावर मी एमफिलचा प्रबंध लिहिला. आणि तुम्हाला असं वाटेल की त्याच वेळी जेव्हा एमफिलचा प्रबंध लिहिला ना, त्याच वेळी मालवणी रंगभूमी आणि वस्त्रहरण या नावाचं पुस्तक मी प्रकाशित केलं त्या काळामध्ये. आणि मालवणी नाटकांकडे माझा संशोधनाचा ओढा माझा वाढत राहिला. छान सर. आपल्या जी आपली मातृभाषा असते आता मराठी आणि त्यात तुम्ही मालवणी प्रांतात जन्मल्यामुळे मालवणी विषयीचं तुमचं प्रेम असणं साहजिकच गोष्ट आहे. आपला पुढचा प्रश्न असा आहे की पीएचडी साठी तुमचं जे मालवणी साहित्य याचं स्वरूप आणि चिकित्सा यासाठी जो प्रबंध होता त्याचं स्वरूप काय होतं? बरोबर आहे. खरं सांगायचं तर हा विषय म्हणजे निवडणं हे माझ्या दृष्टीने त्या काळामध्ये खूप मोठं आव्हान होतं. कारण पुण्यामध्ये आलेलो होतो आणि नेट परीक्षा पास झालो होतो, पण माझी नोकरी नव्हती धड. पण मी मग नोकरीच्या मी मुंबई जवळ तुम्हाला कल्याण आसनगाव माहिती असेल तर तिथे शहापूर नावाचं गाव आहे. तिथे मी 1 वर्ष शहापूर नोकरी केली आणि लगेच निर्णय घेतला की पीएचडी केले पाहिजे. आणि मी मालवणी नाटकावर अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की मालवणीमध्ये केवळ नाटकं नाहीये, तर जवळपास 4 वर्षापासून मालवणीमध्ये कथा लिहिल्या जात आहेत, कविता लिहिल्या जात आहेत. संत नामदेवांसारख्या संतांनी मालवणीतून एक गवळणी गीत लिहिलेलं होतं. पावगा दातारा तू नंदाचं झिलो मका फडको दी मी हिवान मिलो घे माझो कोयतो आणि देवा पाया पडलो. अशा प्रकारे संत नामदेवांनी लिहिलं होतं. मोठ्या प्रमाणात लोकवाङ्मय मालवणीचं उपलब्ध होतं. वाटल्यासारखं परत मुंबईकडून मी परत पुण्याला आलो आणि आता ज्या ठिकाणी 1993 साली चाकमल ताराचंद बोरा महाविद्यालयामध्ये मराठी विभागामध्ये हजर झालो. पण माझं लक्ष मात्र जरी मी शिरूरला जरी असलो ना तर माझं लक्ष हे सिंधुदुर्ग. आणि म्हणून मग मी मोठा पत्रव्यवहार सुरू केला. याला पत्र पाठव, त्याला पत्र पाठव, त्याला जाऊन असं करत करत मी 93 सालच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पीएचडीला मी विषय नोंदणी केली. डॉक्टर कल्याण काळे होते आणि मी प्रबंध लिहायला सुरुवात केली. झालं असं मॅडम की हा प्रबंध पहिल्यांदा नाकारला गेला, विषय नाकारला गेला कारण त्याच्यामध्ये संदर्भ असे उपलब्ध होते मला. मग मी पुन्हा 1 वर्ष आणि मग मालवणी नाटकं संदर्भ सूची तयार केली मोठी. एक पत्रक तयार केलं. चांगला मिळाला की सिंधुदुर्गात 50-60 लेखकांनी त्याला प्रतिसाद दिला. आणि मग मी प्रकरण तयार केली. तर हे प्रकरण तयार करताना मी तुम्हाला की 528 पानाचा तो प्रबंध आहे माझ्याकडे. त्या प्रबंधामध्ये मी पहिलं जे प्रकरण होतं साहजिक आहे मालवणी मुलूक कुठे आहे आणि मालवणी याच्यावरचं पहिलं प्रकरण होतं. दुसरं प्रकरण जे मी लिहिलं ते अत्यंत महत्वाचं असं होतं मालवणी मुलखाचं मराठी साहित्याला नेमकं योगदान काय हे मी स्पष्ट केलं. आणि हे योगदान झाल्यानंतर माझा एमफिलचा नाटकांचा अभ्यास होता, पण तो 5 नाटकांचा होता. तोपर्यंत माझ्याकडे 55 मालवणी नाटकांची यादी तयार झालेली होती. 55 नाटकांची ही अप्रकाशित होती. सुंदर तळाशीलकर असतील, रमेश पवार असतील, गंगाराम गवाणकर असतील, या सगळ्या लोकांकडे मी एखाद्या झपाटल्यासारखं जायचो, मच्छिंद्र कापीना भेटायचो आणि ह्यांच्याकडनं ही नाटक मी सगळ्या गोळा केल्या. आणि मालवणी नाटक प्रबंधाचं तिसरं महत्वाचं प्रकरण होतं. त्याच्यावर नंतर मग मी एक छानसं असं मालवणी नाटकांची समीक्षा नावाचं एक पुस्तक पण नंतर एक प्रकाशित केलं. पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू नितीन करमळकर आणि गंगाराम गवाणकर उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये ते पुस्तक प्रकाशित झालं. पण मालवणी नाटकानंतर मग मालवणी कवितेचा मी जवळपास 1930 पासून मालवणी कविता लिहिली गेली होती. त्या कवितेचा एका प्रकरणामध्ये केला. त्यानंतर मौखिक जे मालवणी साहित्य आहे लोकसाहित्य त्याचा केला. आणि नंतर मालवणी कथा. आणि मॅडम तुम्हाला या ठिकाणी मुद्दा सांगेन की आपल्या सिंधुदुर्गामध्ये जी वृत्तपत्र आहेत, मग दैनिक तरुण भारत बेळगाव असेल, रत्नागिरी टाइम्स असेल, साद असेल, दैनिक सकाळ असेल, या सगळ्यामध्ये त्या काळामध्ये सदर येत असत. किंवा अलिबाग वरून प्रकाश वैभव मध्ये उंडग्याचं फेरफटको नावाचं एक सुंदर सदर यायचं. ही सदर मी गोळा केली आणि 6वं प्रकरण जे होतं ते वृत्तपत्रातलं म्हणजे प्रसार माध्यमातील असं होतं
आणि शेवटचं प्रकरण होतं मालवणीची मोठी परंपरा. आणि मग शेवटच्या प्रकरणामध्ये मी माझं निष्कर्ष मांडताना असं लिहिलं होतं, महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यापुरती असणारी ही आपली मालवणी बोली केवळ नाटकापुरती नाहीये, केवळ बोलण्यापुरती नाहीये, तर अभिव्यक्ती सामर्थ्य एवढं प्रचंड आहे की कोणताही वाङ्मय प्रकार ही मालवणी बोली समर्थपणे पेलू शकते. हे मी त्या प्रबंधाच्या माध्यमातून सिद्ध केलं. आणि तुम्हाला आजची गोष्ट सांगण्यासारखी आहे, त्या काळामध्ये आना पेडणेकर नावाचे इंग्रजीचे प्राध्यापक होते आणि श्री नेरुरकर हे माझे रेफरी होते. ते दोघही जण माझ्या पुस्तकाच्या वेळी उपस्थित होते. आणि आचरे नावाचं गाव आहे, तिथून नंदा पारकर नावाचे माझे खास मित्र या पीएचडीच्या प्रबंधाला आले होते. 1997 साली मला मालवणची पीएचडी मिळाली. ही पीएचडी मिळाल्यानंतर श्री नेरुरकर की त्यांनी 1952 साली मालवण लोकगीत नावाचं पुस्तक लिहिलं होतं, त्यांनी अक्षरशः मला त्या ठिकाणी मध्ये घेतलं. आमच्या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू येत होते की मालवणीसाठी आम्ही काहीतरी एक प्रबंध लेखन करून मालवणी बोलीचा मालवणी बोलीला एक स्थान मिळवून दिलं सरस्वतीच्या दरबारामध्ये, असं आम्हाला दोघांना त्यावेळी वाटलं. तर अशा प्रकारे 23 वर्ष या घटनेला झाली पीएचडी प्रबंध लिहून. मध्यंतरी साहित्य संस्कृती मंडळाने हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी घेतलं होतं, पण काही तांत्रिक कारणामुळे झाली आणि माझा प्रबंध अप्रकाशितच राहिला. खरंच वाखाणण्याजोगं कार्य सर. बरंच काही मालवणी भाषेसाठी केलं. सुरुवात कुठून झाली आणि मग एक एक कार्य त्यामध्ये वाढत गेलं. ती आवड, त्या मालवणी भाषेवरचं प्रेम तुमचं प्रत्येक वाक्यातून दिसून येत आहे सर. मला पुढे असं विचारायचं आहे की हे सर्व करत असताना, हे संशोधन करत असताना तुम्हाला बरीच भटकंती करावी लागली. तर याविषयीचे काय अनुभव सांगाल सर आम्हाला? थोडासा आवाज तुमचा मला आला नाही, तरी पण तुमच्या प्रश्नाचा रोख मला समजला की मी जेव्हा मुंबईमध्ये हॅलो हा सर माझा आवाज येतोय? मुंबईमध्ये जेव्हा मी सगळ्यांना जाऊन भेटत असे तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण केवळ पीएचडीचा प्रबंध लिहून बसून चालणार नाही. तर ही जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेसाठी एक काहीतरी असं संस्थात्मक काम केलं पाहिजे. मी असा निर्णय घेतला की एक माहितीपत्रक तयार केलं आणि मालवणी बोली भाषेतील एक संशोधन केंद्र आपण स्थापन करावं असा मी निर्णय घेतला. आणि या मालवणी बोली साहित्य संशोधन केंद्राच्या माध्यमातून आम्ही काम सुरू केलं. माझे बंधू सतीश लळित यांनी सुद्धा त्यासाठी खूप मदत मला केली आणि आम्ही साहित्य संमेलन भरवायला सुरुवात केली. ती 1993 साली आम्ही पहिलं साहित्य संमेलन आडाळीला घेतलं. आडाळी आमचं छोटंसं गाव आहे दोडामार्ग तालुक्यामध्ये. तेव्हा ते सावंतवाडीमध्ये यायचं आणि मालवणला ज्यांनी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मालवणच्या मेढ्या भागामध्ये राहणारे एक लेखक शंकर शिंदे, तर ह्या शंकर शिंद्यांना त्यांचं एकच नाटक प्रकाशित झालं होतं आणि लिहिली होती त्यांनी नाटकं जवळपास 50च्या आसपास. मालवणीतून 7-8 नाटकं त्यांनी लिहिली होती. त्या शंकर शिंद्यांना आम्ही अध्यक्षपद दिलं आणि आडाळी सारख्या गावामध्ये शाळेमध्ये मालवणी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ आम्ही 1993 साली केली. 1993 साली आडाळीला साहित्य संमेलन झालं. नंतर लगेच मग 94 साली आम्ही कुडाळला संमेलन घेतलं. त्याचे अध्यक्ष अरविंद भापणकर होते. नंतर मग 1995 साली कणकवलीला, तुम्हाला माहिती असेल, रमेश पवार नावाचे एक नाटककार, तर त्या रमेश पवारांच्या अध्यक्षतेखाली कणकवलीला संमेलन झालं. नंतर मग सुप्रसिद्ध कवी आणि आकाशवाणीवरचे निवेदक अधिकारी महेश केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली कसालला साहित्य संमेलन झालं. नंतर मग थोडासा वेळ गेला, बराच काही कारणामुळे आम्हाला साहित्य संमेलन आयोजित करणं अडचणीची झाली. आम्ही लोकांची वाट बघत होतो. थोडा म्हणजे बराच कालखंड गेला आणि मग 2018 साली म्हणजे कसाल नंतर आम्ही कणकवलीला गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली 5वं मालवणी साहित्य संमेलन भरवलं. आणि गेल्या वर्षी आता म्हटलं 5 संमेलनं जर कोकणात झाली असतील तर थोडीशी आपण मुंबईची वारी करूया,
कारण मुंबईमध्ये बरेच मालवणी लोक राहतात. मालवणीची चळवळ मुंबईला आहे. मालवणीचे अनेक खंदे पुरस्कर्ते आहेत. तर आपण मालवणीला संमेलन घेऊया, मालवणीचं संमेलन. आणि दादरला 23 जून, गेल्या वर्षी 23 जून 2019 साली गंगाराम गवाणकर त्या ठिकाणी उपस्थित होतेच. पण सुप्रसिद्ध कादंबरीकार प्रभाकर भोगले, त्यांनी सुद्धा खूप मालवणीची सेवा केलेली आहे. त्या प्रभाकर भोगले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला नायर सभागृहामध्ये गर्दी ओसंडून वाहत होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या दोन्ही साहित्य संमेलनाला आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून मुंबईचे त्यावेळेचे महापौर महाडेश्वर आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर आवर्जून त्या साहित्य संमेलनाला उपस्थित होते. हजारो लोकांनी त्या साहित्य संमेलनात सहभाग घेतला. आणि ते साहित्य संमेलन तेथील एक सिंधुदुर्ग प्रतिष्ठान नावाची एक संस्था होती. आणखी काही माझे मित्र सूर्यकांत राऊळ वगैरे, पेडणेकर नावाच्या एक मॅडम होत्या, त्यांच्या खूप अथक परिश्रमामुळे आम्ही ते साहित्य संमेलन आम्ही मुंबईला घेतलं. अशा प्रकारे साहित्य संमेलन आम्ही आयोजित केलं. मॅडम, एक सांगतो की साहित्य संमेलन आयोजित करणं हा केवळ एकटाच आमचा हेतू नाहीये. तर साहित्य संमेलनाबरोबरच आम्ही काही मेळावे आयोजित केले, काही कार्यशाळा घेतल्या, काही पुस्तकं प्रकाशित आम्ही केली. त्यानंतर वेगवेगळ्या लेखकांच्या संदर्भामध्ये मी सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या वृत्तपत्रातून, नियतकालिकातून लेख लिहिले. आणि त्या लेखाच्या माध्यमातून जवळपास 100च्या वर लेख मी आतापर्यंत लिहिलेले आहेत, केवळ मालवणी या विषयावर. आणि त्या माध्यमातून सह्याद्री वाहिनीवर माझी एक मुलाखत घेतली गेली. आणि या सगळ्याचं एक चीज म्हणजे असं की 2004 साली मुंबईला दिगंबर पालव म्हणून होते, त्यांनी एक सिंधुरत्न भूषण असा पुरस्कार मला मालवणीच्या सेवेबद्दल दिला. आणि सह्याद्री वाहिनीवर मगाशी म्हटलं माझं एक थेट प्रक्षेपण, माझी मुलाखत त्यावेळी झाली. तर अशा दृष्टीने मात्र या ठिकाणी आवर्जून सांगेन की आपल्याकडे मालवणीत एक म्हण असा की, किंवा मराठीत असा की, पिकता थैसर विकणार नाही. त्यामुळे माझी काही सिंधुदुर्ग मध्ये फारशी काही व्याख्यानं झाली नाही. तरी पण दैनिक तरुण भारत, आरती, कोमसाप म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद यांनी मला दरम्यान कुठे कुठे संधी दिली. आणि ठीक आहे, लोकांच्या अडचणी असतात काही, पण मी मालवणीचा माझा जो काही यज्ञ आहे तो मी चालू ठेवलेला आहे. आणि माझा श्वास आहे तो, खरं सांगायचं तर. आणि तो श्वास असल्यामुळे तो श्वास कसा असतो मॅडम, एखादं कार्य अंगीकारलं की जेव्हा आपण जो श्वास थांबतो ना तेव्हाच ते काम थांबतं. त्यामुळे मी मालवणीच्या संदर्भामध्ये जे जे मला शक्य होईल ते करत राहिलो. कदाचित आता लोक असं म्हणतात की आज मालवणीला चांगले दिवस आलेले आहेत. उदाहरणार्थ मालवणी शिवाय एखादी सिरियल होत नाही बघा. प्रत्येक सिरियलमध्ये हिंदीमध्ये सुद्धा मालवणी पात्र घ्यावं लागतंय. किंवा विविध ठिकाणी मालवणी माणसांना प्रतिष्ठा जी मिळते आहे तर ती प्रतिष्ठा कदाचित आम्ही जे काही, किंवा आमच्यासारख्या अनेकांनी जे काही मालवणीसाठी योगदान करण्याचा प्रयत्न केला त्याचं कदाचित ते थोडस फळ असेल असं मला आपलं थोडंफार वाटतं. नक्कीच मॅडम, तुमचा आवाज मला येत नाहीये थोडासा. हा, तुमचा आवाज मला येत नाहीये. हॅलो सर, आता येतोय? हॅलो, ठीक आहे. आवाज येत नसला, आवाज अजिबातच येत नाहीये मला, तरी पण मला थोडीशी कल्पना आहे की तुम्ही एक मिनिट सर, मी जेव्हा हे मालवणी च व्रत घेतलं तेव्हा मी अनेक मालवणी दिग्गजांना भेटलो. उदाहरणार्थ मी गुंफ आजगावकरांना भेटलो, डॉक्टर दिग नाईकांना भेटलो, अब वालावलकर यांना भेटलो. त्यानंतर असे अनेक लोक की जे जयवंत दळवी ना भेटलो, रमेश पवारांना भेटलो, गंगाराम गवाणकरांची भेट घेतली. कोकणात दादा मडकईकर असतील, अरविंद भापणकर असतील, अशा तिथल्या स्थानिक लेखक बरेच आहेत, महेश केळुसकर आहेत, किती नावं घ्यायची. हे करत असताना मी नामदेव गवळी हे जे वैभववाडी कॉलेजमध्ये मराठीचे विभाग प्रमुख आहेत तर त्यांना
मी पीएचडीचा एक विषय दिला, तो असा की मालवणी लोकसाहित्य आणि मालवणीचा अनुबंध, त्याच्यावर त्यांनी पीएचडी केली. आणि काही विद्यार्थ्यांना मालवणी संदर्भामध्ये मी मार्गदर्शन केलं, लेख लिहिण्यासाठी, प्रबंध लिहिण्यासाठी. आणि सामंत नावाच्या एक बाई आहेत, त्यांनी मालवणीवर एक पुस्तक लिहिलेलं आहे, तिथल्या ठाकरी बोलीवर, त्याच्यासाठी मी काही प्रस्तावना लिहिल्या. अशा पद्धतीने मी केवळ साहित्य संमेलन किंवा माझं लेखन करत राहिलो नाही, तर मालवणीची ही जी चळवळ आहे ती पुढे जात राहण्यासाठी मी काहीतरी योगदान देण्याचा एक मी प्रयत्न करत राहिलो. छान सर. तुम्ही अर्थातच तुमच्या मार्गदर्शनामधून, सर आवाज येतोय? पुन्हा तीच अडचण येते आहे. हो, तुमचा आवाज मला येत नाहीये. तुमचा आवाज काही तांत्रिक कारणामुळे मित्र हो, प्रश्नांचा रोख मला नक्की समजत जरी नसला तरी आपलं हे जे लाईव्ह आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल असं एक मी समजून मी पुढील काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो. तर त्या अशा की नुकतीच आम्ही मॅडम आमची जी संस्था आहे मालवणी बोली साहित्य संशोधन केंद्र, त्याचं आम्ही नोंदणीकृत केली. माझे मोठे बंधू सतीश लळित हे सुद्धा मालवणीसाठी धडपड करणारे आहेत. माझ्या बरोबर ते नेहमी असतात. किंवा आमच्या वहिनी सई लळित या सुद्धा मालवणीतून छान कविता करतात, तर त्या आमच्या संस्थेचे सचिव आहेत. आणि आम्ही नोंदणीकृत अशी ही संस्था स्थापन केली. आणि त्या माध्यमातून आम्ही नेहमी मालवणीचे जे काही लोक आहेत त्या जे जे आमच्याकडे येतात त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं या ठिकाणी काम करत असतो. आता हे सगळं करत असताना अलीकडचा जर विषय झाला तर तो असा की आपण बघा, गराजलो रे गराजलो या विषयाकडे मी वळतो. हा, तुमचा मला आवाज येत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे, पण त्याला आता इलाज नाही. तर हा जे गराजलो रे गराजलो ही जी चळवळ सहदेव धरणे यांनी जी सुरू केली त्याबद्दल मला या ठिकाणी बोलावं लागेल. तर ते असं की त्यांनी एक नाटक लिहिलं, गराजलो रे गराजलो. तर या गराजलो रे गराजलो या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी एक मोठा महत्वाचा प्रश्न मांडला. तो असा की आता पहा की सगळ्यांचं लक्ष निसर्गरम्य अशा सिंधुदुर्गकडे आहे, मालवणी मुलखाकडे, बरोबर की नाही? तर तिथल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी मधल्या काळामध्ये कवडी मोल किमतीला विकल्या गेल्या. आणि भूमिपुत्रांना समोर असा एक प्रश्न निर्माण झाला की बरेचसे तरुण लोक चाकरमानी मुंबई पुण्यामध्ये आलेले आहेत आणि गावाकडे कोकणातली वृद्ध माणसं आहेत. तर या लोकांच्या या जमिनी कसायच्या कशा? तिथला आंबा असेल, फणस असेल, काजू असेल, तर या लोकांना सक्षम कसं केलं पाहिजे याचा विचार सहदेव धरणे यांच्या गराजलो या चळवळीमध्ये आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि त्यांच्याशी मी संवाद केला, थेट संवाद केला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अगदी सरळ, कोणताही अभिनिवेश न बाळगता किंवा प्रसिद्धीसाठी किंवा कोणत्याही दुसऱ्या निमित्ताने न येता ते याविषयी काम करत आहेत. आणि त्यांनी ते नाटक केलं. अशा पश्चिम बंगालमध्ये पूर्वी होत होती. म्हणजे मुंबईमध्ये नाटकं होतात, व्यावसायिक नाटकं, ती होणारच, त्या मागे व्यवसाय असतो. पण गराजलो रे गराजलो ही अशी एक मुंबईत निर्माण झालेली पण कोकणवर लक्ष ठेवणारी चळवळ आहे की त्या माध्यमातून चाकरमानी आणि गाववाले यांना जोडण्याचं काम सहदेव धरणे आणि तुमच्यासारख्या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. कोकणातल्या लोकांना नोकरीपेक्षाही उद्योजकतेकडे वळा, उद्योगधंदे करा वेगवेगळे, हे सांगण्यासाठी गराजलो रे गराजलेले चळवळ आहे. गराजलो रे गराजलो ही नुसती नाटक नाहीये, तर महिला, युवक, कलाकार आणि सामान्य जनता, या सामान्य जनतेकडे कसं पोचता येईल, सामान्य जनतेकडे कसं जाता येईल, याचा एक फार सूक्ष्म असा अभ्यास सहदेव धरणे आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेला आहे. मी परवाच नुकता
पुण्यातल्या एका विद्वान अशा विदुषींना भेटलो, तर त्यांनी मला सांगितलं की ही जी गराजलो रे गराजलो चळवळ आहे त्यांना त्या सुद्धा मदत करणार आहेत. त्यांचा एक प्रयोग आणि त्यांची मुलाखत पुण्यामध्ये व्हावी, कारण हे कार्य केवळ सहदेव धरणे यांचं नाहीये. त्यांनी सुरुवात केली तर हे प्रत्येक मालवणी माणसाचं काम आहे असं माझं मत आहे, की प्रत्येक मालवणी माणसाने या चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे आणि ती चळवळ आपली मालवणी माणसांची आहे असं समजून कोकणामध्ये जे काही प्रश्न निर्माण होत आहेत त्या प्रश्नासाठी एक लढा दिला पाहिजे. नाटक हे एक माध्यम त्यांनी निवडलेलं जरी असलं तरी त्या माध्यमातून उद्योग व्यवसाय आणि सर्व लोक एकत्र येतील असं त्यांनी बघितलं पाहिजे. आणि म्हणून ही जी चळवळ आहे ती चळवळ सहदेव धरणे यांनी सुरू केलेली मला फार महत्वाची वाटते. आणि या दृष्टीने मीही त्या चळवळीमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला जे काही योगदान देता येईल ते देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एक मिनिट सर, जरी माझा आवाज तुम्हाला येत नसला प्लीज थांबा 2 मिनिट. मी गरजलो रे गरजलो टीमला एक सूचना करते आहे की प्लीज तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून त्याच्यावर क्लिक करून मी तो क्वेश्चन सरांच्या डिस्प्लेवर दाखवू शकते. मग आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. धन्यवाद सर, बोला. ठीक आहे. ठीक आहे. आता काय मला तुमचा जो आवाज आहे तो माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये तांत्रिक कारणामुळे. आम्ही खूप प्रयत्न करतो आहोत, पण जरी तांत्रिक कारणामुळे आवाज पोचत नसला तरी मुलाखतीचा रोख मला माहितीये. तर त्या मुलाखतीच्या रोखाप्रमाणे मी या ठिकाणी असं सांगेन की आता काय झालं दरम्यानच्या काळामध्ये की मालवणी बोली भाषा, मालवणी साहित्य, मालवणी माणूस हे थोडस आपण बाजूला ठेवूया असं मला वाटायला लागलं. आणि मग मी असं ठरवलं की मालवणी मुलखामध्ये एक मोठी आध्यात्मिक परंपरा आहे बरं का. आध्यात्मिक परंपरा आहे म्हणजे संत सोयरोबानाथ आंबिये हे आपल्या परिसरातच इन्सुली, सावंतवाडी, बांदा परिसरात झाले. परंतु त्याचबरोबर अनेक संत आध्यात्मिक स्थळं आहेत. आणि म्हणून गेल्या 2-3 महिन्यापासून मी दक्षिण कोकणच्या आध्यात्मिक रहस्यांच्या शोधात या पद्धतीची एक मालिका लिहायला सुरुवात केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की फेसबुकवर म्हणा किंवा इतर विविध गटांवर म्हणा ही मालिका एवढी लोकांनी उचलून धरलेली आहे की मुंबईच्या एका प्रकाशकाने 4था लेख जेव्हा प्रकाशित झाला त्याच वेळी पुस्तक रूपाने त्यांनी ते हॅलो हा या चळवळीमध्ये तुमचा हातभार काय असेल सर असा प्रश्न विचारतायत. तर या चळवळीमध्ये हातभार असेल ह्याबद्दल मी बोलतो, पण मी अध्यात्माकडे अध्यात्मवादी जी काही विचारसरणी आहे कोकणची काय, तर आजच बघा माझा 10वा लेख प्रकाशित झाला आनंदमूर्तीवरचा. तर आनंदमूर्ती नावाचे 200 वर्षापूर्वी आपल्या देवगड तालुक्यामध्ये इडिये या गावामध्ये आणि दहिबावला त्यांचा मठ आहे, एक योगी पुरुष होऊन गेले. तर त्यांनी किती साधं सांगितलं होतं की आनंदी राहा आणि सदाचारी राहा, आनंदी राहा सदाचारी राहा. आणि तिसरा त्यांचा मुद्दा असा होता की तुम्ही प्रसिद्धीपासून दूर राहा. प्रसिद्धी खरी नव्हे, बरोबर, ते सिद्धीच्या पासून इतके दूर राहिले आनंदमूर्ती. तर हा संदेश त्यांनी दिला होता, त्यावर मी लेख दिला. असे अनेक संत आहेत, महात्मे आहेत, सत्पुरुष आहेत कोकणामध्ये, त्यांचा परिचय आपल्या लोकांना नाहीये. भालचंद्र महाराज, राऊळ महाराज अशा प्रकारची संत परंपरा मोठी आहे. परंतु कोकणमध्ये असे अनेक संत आहेत की त्या संतांचं आणि त्यांचे जो विचार आहे तो विचार माझ्याकडे त्याच्याबद्दलच भरपूर साधनं होती. गेल्या 100-150 वर्षातली मी साधनं शोधून काढली आणि त्या माध्यमातून मी त्या चळवळीकडे त्या लेखनाकडे मी वळलेलो आहे आणि हे लेखन चालूच राहील. आता बघा नागपंचमीवर मी आता एक लेख लिहितो आहे
नागपंचमी कोकणात कशा पद्धतीने साजरी केली जाते. गणपती उत्सव सर्वांना माहिती आहे, परंतु त्याचबरोबर नागपंचमी वर मी एक लेख लिहितो आहे. मला कोणीतरी मॅडम असा प्रश्न विचारतायत की या चळवळीमध्ये तुमचा हातभार काय असेल. गराजलो रे गराजलो या चळवळीमध्ये हातभार म्हणजे असा असेल तो की गराजलो रे गराजलो हे एक नाटक आहे. मुळात नाटक लिहिलं होतं त्यांनी, आणि नंतर हे नाटक त्यांनी मुंबई आणि पुण्यामध्ये केलं. तर हे काही मनोरंजनासाठी नाटक नाहीये. त्याचा विषय लक्षात घ्या. त्याचा विषय असा आहे की कोकणामध्ये जी मोठ्या प्रमाणात जमीन विकली गेली आणि विकली जाते आहे, विकली गेलेली आहे ती सुद्धा कशी मिळवायची आपण परत. त्यासाठी त्याचा मुख्य विषय तो आहे की चुका कोणाच्या हातून होत नाहीत, सगळ्यांच्या हातून चुका होतात, हो की नाही. आपल्या हातूनही काही चुका झालेल्या असतील तर या चुका परत पुढच्या पिढीला होऊ नये म्हणून सावध करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून गावागावामध्ये सहदेव धरणे आणि त्यांचे सहकारी हे ती चळवळ नेत आहेत. तर ही चळवळ मी व्यक्तिशः एकट्याची नाहीये, सर्वांची आहे. तर आम्ही काय करू शकतो की सहदेव धरणे यांचे जे कार्यक्रम आहेत ते आमच्या माध्यमातून कोकणामध्ये कसे सादर करता येतील, कुठे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कसं निमंत्रित करता येईल, एवढं आम्ही यासाठी करू शकू. आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गराजलो रे गराजलो घराघरात पोहोचली आहे असे वाटते का? कोणतीही चळवळ ना अशी पटकन चळवळ कोणतीही पटकन पोचत नाही, त्याला वेळ लागतो. आता बघा ना, आम्ही 1990 साली मालवणी बोली असं म्हणायला लागलो. आज किती वर्ष झाली या गोष्टी? 30 वर्ष झाली. 30 वर्ष. माझ्या जवळपास 25 वर्ष होत आली. 25 वर्षापूर्वी मी मालवणीवर पीएचडी केली. अजूनही बऱ्याच लोकांना माहितच नाहीये. 5 मालवणीतून मॅडम पीएचडी झालेल्या आहेत आजपर्यंत. मालवणी बोलीवर 5 पीएचडी झालेल्या आहेत. मालवणीतून कादंबरी लिहिलेली आहेत, मालवणीतून कथालेखन झालेलं आहे. मालवणीचं मी पुन्हा विषयाकडे का वळलो की आपला आजचा विषय मालवणी संशोधन असा होता, बरोबर की नाही. आणि म्हणून मालवणीकडे मी परत का वळतो आहे, तर मालवणी असू दे किंवा घाटमाथ्यावरच्या किंवा वराडी बोली असू दे, महाराष्ट्रातल्या कोणत्याही बोली असू दे, वराडी असू दे, मराठवाडी असू दे किंवा अहिराणी खानदेशी असू दे किंवा तिकडची झाडीपट्टी असू दे, तर या बोलीतून म्हणजे जनसामान्यांच्या बोलीभाषेतून आपण जेव्हा लोकांपर्यंत जाऊ, विचार देऊ आपण. कारण साहित्य हे काय करतं, साहित्य हा केवळ कल्पना विलास कधीच नसतो. तर भवितव्यामध्ये काय घडू शकतं, वास्तवात काय आहे, कल्पनेत काय आहे आणि आदर्श काय असलं पाहिजे हे साहित्य आपल्याला सांगतं. तुमच्या कविता, तुमच्या कथा, कादंबऱ्या त्या केवळ मनोरंजनासाठी नसतात, तर त्या विचार देतात. बघा, चाकरमानी या नाटकातून सुंदर तळाशीलकरांनी एक विषय दिला, होय की नाही. काय त्यानंतर मच्छिंद्र कांबळी यांची जी नाटकं होती त्या नाटकांनी मालवणी माणसाला काही ना काहीतरी असा संदेश दिलेला आहे. तसं गराजलो रे गराजलो हे नाटक आणि ही चळवळ संदेश देणारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या चळवळीच्या माध्यमातून तालुका पातळीवर किंवा गावागावातून हा विचार माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून पोचला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. मॅडम, जरा तुम्ही तांत्रिक काहीतरी तुमच्या तिथून बघा, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये, थोडीशी अडचण येते. सर आवाज येतोय? हॅलो. खरं तर आपल्या प्रेक्षकांना माझा आवाज पोहोचतोय, तुमचाही आवाज पोहोचतोय, फक्त आपल्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम होतोय. तुमचा आवाज माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय.
चालू ठेवलंय मी. हॅलो हॅलो. हा सर बोला. सर बोला. जरी तुमचा आवाज येत नसला तरी आता आपण मुलाखतीच्या शेवटी जाणार आहोत. प्रश्न विचारले जात आहेत. विनोद धुरी यांनी प्रश्न विचारलाय मॅडम. त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरेच परप्रांतीय आले आहेत आणि आपण ही कामं धंद्यासाठी परप्रांत जातो. मालवणी माणूस, मालवणी भाषा काहीशी लुप्त होण्यास हे कारण आहे का? नाही नाही नाही, असं मला नाही वाटत. कोणतीही भाषा किंवा कोणतीही संस्कृती अशी सहजासहजी लुप्त होत नाही. परप्रांतीय आले ते पोटा पाण्यासाठी येतात. आपला भारत देश लोकशाही आहे आणि आपण सुद्धा आता बघा, मी कोकण सोडून मी शिरूर सारख्या ठिकाणी आलोच ना काय. तर परप्रांतीय आपल्याकडे आले म्हणून आपली भाषा लोप पावेल असं काही नाही, मला वाटत नाही. कारण गावागावातून जी मौखिक परंपरा आहे किंवा अशा बोलीभाषेमध्ये लाखो लोक मालवणी भाषा बोलतायत, मुंबईमध्ये बोलतायत. असं असताना मालवणी भाषेला धोका वगैरे काही आहे असं मला वाटत नाही. उलट मी असं म्हणेन, नागपूरला आम्ही मराठी बोली साहित्य संघ नावाचा एक संघ स्थापन केलेला आहे. त्याला सुद्धा आता 10 वर्ष झाली. हरिश्चंद्र बोरकर त्याचे अध्यक्ष आहेत आणि मी त्या संस्थेचा उपाध्यक्ष आहे. नागपूरवरनं आमचं हे काम चालतं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जे काही मालवणी मराठीच्या ज्या बोली आहेत त्या मराठीच्या बोलीच्या संदर्भामध्ये आम्ही सतर्क आहोत. बरेच लोक आहेत, अभ्यासक आहेत. बोली भाषेच्या अनेक चळवळी सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मला वाटत नाही की बोली भाषांचा आणि परप्रांतीयांचा काही फारसा संबंध आहे. परप्रांतीय येतील, आपण त्यांना मालवणी भाषा शिकवूया ना. मी एक व्हॉट्सअप गट तयार केला होता आणि त्या गटाच्या माध्यमातून मी चला शिकूया मालवणी असा एक प्रयोग केला होता आणि त्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ 70 लोक मालवणी भाषा शिकले, मालवणी भाषा शिकलेले आहेत. तर म्हणजे जे अमालवणी आहेत, जे मालवणी नाही आहेत ते आहेत. तर असं काही नाही की परप्रांतीय आले त्यामुळे आपल्या बोलीला किंवा मराठीला काही मोठा परिणाम होईल असं मला वाटत नाही. हो सर. हा मॅडम, जसं मला इतर लोक टाईप करून प्रश्न विचारतायत ना, तसं शेवटचा प्रश्न म्हणजे शेवटचे काही प्रश्न तुम्हाला अजून आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. तुम्हाला जर काही मला प्रश्न विचारायचे असतील तर टाईप करून विचारले तरी चालेल, असं काही अडचण नाही आपल्याला. मी अजिबात मी मॅडम संघर्ष करून गेला माणूस आहे आणि त्यामुळे असे काही अडचणी व्यत्यय आला तरी आपण पुढे जाणाऱ्या माणसाला व्यत्यय काही हे होत नाही. मी थोडस आता तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मालवणीच्या संदर्भात परत एकदा येतो. ते म्हणजे माझ्या मालवणी कवितेकडे तुम्ही मला वाटतं प्रश्न विचारत होता की मालवणी कविता. हो, मी मालवणी कविता वाचत होतो तर तेव्हा माझ्या असं लक्षात येत होतं की मालवणी केवळ बोली असली म्हणजे ती कविता मालवणी होत नाही. काय खूप चांगल्या कविता लिहिलेल्या आहेत मालवणीमध्ये. नारायण पेडणेकर हे माझे अत्यंत आवडते मालवणी कवी आहेत, कारण त्यांचा विषय हा मालवणीशी भिडणारा असायचा. त्यानंतर मग चंद्रकांत खोत, त्यानंतर नाशी परब, वसंत सावंत, महेश केळुसकर, अजय कांडर, किंवा अलीकडच्या काळात प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, अशी किती माणसं आहेत इथे. सिद्धार्थ तांबे, नामदेव गवळी ज्यांचा भातालय नावाचा संग्रह. तर असे कितीतरी मालवणी कवी आहेत. नावं सर्वांची इथे मला घेता येत नाहीये. तर हे मालवणीतून कविता लोक लिहित आहेत आणि मग मलाही असं वाटायला लागलं की आपण आपल्या काही कविता आहेत त्या सादर करूया. मी या ठिकाणी
या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये माझी एक गाजलेली कविता सशाचे कान ही कविता मी आपल्यासमोर सादर करतो. कविता मालवणी कविता एक सादर करतो. हम्म. त्याच्यापूर्वी एक गंमत सांगतो तुम्हाला मालवणी कवितेच्या अगोदर. मालवणी स्वागत कसं आहे बघा. अ, इल्यात पाहुण्यानू बसा बसा, इल्यात पाहुण्यानू बसा बसा, बसतल्याच तर डाळी असा, बसतल्यात तर डाळी असा, खातल्यास तर पान असा, जेवतल्यात तर पेज असा, काय म्हणतास जातल्यास, काय म्हणतास जातल्यास, जातल्यास तर सकळ असा, रवतल्यास तर सांज झाली, आणि जातल्यास तर सकळ असा, पिंपळा बुरसून वाट असा. याही पेक्षा तुम्हाला एक हाईट सांगतो मालवणीची, की केरळ कोकिळ नवे मन्वंतर या मध्ये एक असं छान लोकगीत आलं होतं. हरीची कथा खैचा देवळात गेलंय, हरीची कथा खैचा देवळात गेलंय, आणि काय गो थैची आरड हुएल जागरणान मेलय, खानदार टणको बामण रोडको पाठी पुढे जाता, आणि काय गो मेलो दिलाच रतो भरल्या सभेत, गोकुळात क्रमाजलो हिच गो गजाल सांगता, आणि सांगता सांगता मधीच थांबून इठ्ठल इठ्ठल म्हणता. अशा प्रकारे मालवणीतून म्हटलेले. मालवणीमध्ये लोकसाहित्य अच्छा. इतकं समृद्ध आहे. एक सहज सुचलं म्हणून सांगतो. किती छान बघा त्याच्यामध्ये आहे. नयेच्या पैलाडी काय बाये वाजता, आणि थोरांचो नवरो फुल तांबडा माळता, शिकारे जात्या बंधू अंधार डुकराचा शिर, नको मारू हरणीक पिल्लांच्या मरणीक, माझी तुकाणसा, उडगे सीते गुदगे माळा, लग्नाचोगे झाले येळा. अशा प्रकारे सुंदर लोकगीत आहेत. आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आपण सांगता आहात की सशाचे कान. तर सशाचे हम्म. कान म्हणजे हा ससा कोण प्राणी नाहीये. तर सर हॅलो. हॅलो. सर तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. हॅलो. हा थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आला. पण सशाचे कान कविता मी सादर करतो त्या ठिकाणी. हम्म. माझा आवाज येतोय ना? येत हो असेल. सर. हो हॅलो. हो. हा. हो येतोय तर सर. सशाचे कान नावाची जी कविता मी कविता सादर करतो. सशाचे कवितेचं शीर्षक आहे सशाचे कान. आपण ही कविता शशिकांत कांबळींच्या आवाजात ऐकली असाल. सशाचे कान. वर्गात वर्गात रीत मोडान तिया सशाचे कान माळून दिलंय, वर्गात रीत मोडान कान माळून दिलंय, आणि अख्खो वर्ग वर्गात रीत मोडान तिया सशाचे कान माळून दिलंय, आणि अख्खो वर्ग हसाक लागलो वाटेत वळणार गाठल्यान, वाटेत वळणार वाटेत वळणार गाठल्यान म्हणाला, तरी तुका मी सांगी होतोय, तरी तुका मी सांगी होतोय, असली पानं मांडत नाही.
सर स्क्रीनवर दिसत नाहीयेत. माफ करा, आज बरीच तांत्रिक अडचण आली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागते. सर स्क्रीनवर दिसत नाहीयेत, तरी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की आजचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला. आजचा हा मुलाखतीचं चर्चासत्र खूप मजा आली त्यांच्याशी सरांशी गप्पा मारायला. आणि त्यांचं जे मालवणी भाषेवरचं प्रेम आहे हे खरंच त्यांच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक वाक्यात दिसून येत होतं. आणि कुठलीही भाषा जरी आपण घेतली तरी प्रत्येक भाषेमध्ये तिचा स्वतःचा एक गोडवा असतो. प्रत्येक भाषेला स्वतःची एक संस्कृती असते आणि ही संस्कृती टिकवण्याचं काम त्या प्रत्येक भाषेतल्या व्यक्तीने करायला हवं. हॅलो. हा सर. हॅलो. हा, हा सर, आता बोला. आवाज येतोय मला. हा, कविता कविता शेवटची म्हणू का? हो 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 हॅलो. सर, नक्कीच हा 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 नक्कीच हा नक्कीच सर. हो. हा 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 कवितेचं शीर्षक आहे सशाचे कान. सशाचे कान. वर्गात वर्गात रीत मोडान या सशाचे कान माळून इलय. रीत मोडान या सशाचे कान माळून इलय. वर्गात रीत मोडान या सशाचे कान माळून दिलंय. नि अख्खो वर्ग हसाक लागलो. वाटेत वळणार गाठल्यान म्हणाला, तरी तुका मी सांगी होतोय, असली पाना मांडत नाही. पण तूच म्हटलंस माळूचा तर माळ दुसरा देव. ते ऐकान तुझ्या पुढे अख्खी दुनियादारी माझ्या. ऐकान तुझ्या पुढे अख्खी. माफ करा, खूप तांत्रिक अडचण येत आहे. आपण आजची जी मुलाखत चर्चासत्र आहे ते आपण त्याच्या शेवटाकडे नेऊया. हॅलो. हॅलो. हा सर. येतोय 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 हा येतोय. तरी तुका मी सांगी होतोय, असली पानं माळणत नाही. पण तूच म्हटलंस माळूचा तर माळ दुसरा देव असं काय. ऐकान तुझ्या पुढे अख्खी दुनियादारी माझ्या. तुझं सबूत झेललंय नि माळलंय सशाचे कान. माका माहित असा अख्खो वर्ग हसताना तुझ्या डोळ्यात दुखा. रागान रागान कौंडळा झाले तुझे डोळे. माझी भगल भगल म्हणजे चेष्टा. माझी भगल जीवाक लागली तुझ्या. अरे अरे, इतक्या काय मनार घेतलंस. मी दिसभर माळलंय ना सशाचे कान. शेवटाक फूल काय नि पान काय. माळणारा मी, दिनारो तू. अरे हसणारे गेले चुलीत. पण पण शेवटाक मुंबईत घात केलो. मिया माठात माळलेले तुझे सशाचे कान तू विसारलंस. कानार हात ठेवलंस तू मुंबईच्या दुनियेत. मुंबई गेली काय माणसा पाठला सगळा विसारतात नाही रे. अरे ह्या समजा 10 वर्षा सरली. कशी असता रे ती मुंबई. पुढल्या जन्मात तुझ्या वांगडा जमला तर बघूची असा माका. माझा. तुझी दर वर्षा वाट बघणा माझी वाट लावून गेली. आता किती वर्षा उल्लोटली देते का. आणि भुरगी सुद्धा झाली असतीच नाही रे तुका. वाटा कशी असता आमची घरकारी. ती तरी डोळे भरून बघूचा. आताशा खूप वर्षानंतर हडगीभर कपडे घेऊन धूप व्हाळाक जातय. तेव्हा रस्तोभर सशाचे कानच दिसतात माका. हळदवणी पिटकुला फुल असता एकटाच माझ्या सारा 3 वासाचा. नजरेसमोर तू दिसतस दिसभर दुखो घालणारो. ते का बघताना फुलनी सशाचे कान दोघाही माझ्याकडे बघतात.
ससो कासवाची गजाल ऐकताना चुकलंय म्हणान अख्खो वर्ग कानात घुमता. तू दिलेल्या सशाच्या कानाकडे मी बघित रवतय खुळ्यासारखा. मी बघित रवतय खुळ्यासारख्या. घरात कधी शिरताय समजणारच नाही भिरकेत मका. आमचे हे म्हणतात हसत हसत, गो खुळ्यासारख्या सशाचे कान काय माळलंय. गो खुळ्यासारखे सशाचे कान माळलंय. पंचमिक नागोबा घालतात ते. तेव्हा तेव्हा तूच अख्खो ससो होतस माझो शर्यत जिंकलेलो. आणि घरच्या उकिरड्यावर माझा कासाव झालेला. आमच्या गजालीत ससत जिंकणारे, आमच्या गजालीत ससत जिंकलो ना रे. तर मग सवयच लागली आपणाक हरवून घेऊची. डोळ्यावरची झापट गेली आणि जराशान अख्खो वर्गच हसाक लागलो कानात माझ्या. अख्खो वर्गच हसाक लागलो कानात माझ्या. अख्खो वर्गच हसाक लागलो कानात. पटकोणीची पुन्हा रडीची डाव, त्याचबरोबर सशाची कान नावाची कविता माझी मालवणीतली कविता आहे. खूप छान सर. ह्या कवितेमधून बरंच काही सांगितलं गेलं आणि धन्यवाद सर. आज तुम्ही आमच्या या लाईव्ह मुलाखतीमध्ये आलात, आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, या मालवणी भाषेचा गोडवा जपलात, ही जास्त तिचा प्रचार केलात आणि अजूनही सर्वांपर्यंत ही पोहोचवाल ही नक्कीच आम्हाला आशा आहे. तुम्हाला सर तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि प्रेक्षक आपण पुन्हा भेटूया एका अशा नवीन मुलाखतीमध्ये अशाच एका प्रेरणादायी व्यक्तीला घेऊन. तोपर्यंत घरीच राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद.